विधान परिषदेच्या आमदारकी पदाची शपथ जे आहे ते सदाभाऊ खोत यांनी घेतलेली आहे। सदाभाऊ खोत आपल्यासोबत आहेत। भाऊ, आज तुम्ही शपथ घेतलेली आहे विधान परिषदेच्या सदस्यपदाचे आमदार तुम्ही पुन्हा एकदा झालेले आहात। काय नेमकं विजन तुमचं पुढील काळात शेतकऱ्यांसाठी असेल, कारण तो अनेक चळवळीतून तुम्ही समोर पुढे आलेला आहात? भारतीय जनता पक्ष परिवाराने माझ्यावर विश्वास दाखवला। देवेंद्र फडणवीस यांनी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या बांधावरनं मला मंत्रालयाच्या बांधावरती आणलं। मी त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देईन। आणि निश्चितच राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या, शेतीच्या सिंचनाचा प्रश्न, शेतमालाच्या भावाचा प्रश्न, साठवणुकीचा प्रश्न, पायाभूत सुविधा, वीज असेल, पाणी असेल, या सगळ्या प्रश्नाला या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला न्याय मिळवता येईल या भूमिकेतून या ठिकाणी निश्चितपणानं काम करेन। राज्यातल्या शेतकऱ्यांनी मला खऱ्या अर्थानं इथपर्यंत आणला आणि निश्चितच त्यांच्या प्रश्नाला न्याय देणं हे माझं काम आहे। दुसरा एक प्रश्न, राज्यामध्ये आपण जर पाहिलं तर दोन समाज जे आहेत एकमेकांच्या विरोधात टाकलेले आहेत, नेमकी तुमची काय भूमिका आहे? कारण ओबीसी एकीकडे आणि दुसरीकडे मराठा समाज, दोन्ही समाज एकमेकांच्या विरोधात ठाकलेले आहेत। ग्रामीण भागातले आपण जर जनजीवन पाहिलं तर अगदी विस्कटलेलं पाहायला मिळत आहे, अगदी रोषाने एकमेकांना पाहिलं जात आहे। मी आपल्या माध्यमातून मराठा समाज आणि ओबीसी समाज यांना नम्रपणानं हात जोडून विनंती करेन की गेली अनेक वर्ष आपण गोण्या गोविंदानं गावामध्ये राहत आहोत। सण वार असेल तर आपण एकत्रित साजरा करतो, एकमेकाच्या सुखदुःखामध्ये आम्ही एकत्रित आहोत। आणि अनेक ओबीसीमध्ये कुणबीचं सर्टिफिकेट मिळालेला माझा मराठा समाज आहे। आणि मला वाटतं की मराठा समाज हा सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारा समाज निश्चितच आहे। परंतु हा प्रश्न खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं सोडवला पाहिजे, चर्चेचं स्वरूप राहिलं पाहिजे, त्या राहताना मला दिसत नाही। आणि त्यामुळं हा प्रश्न सोडवण्याच्या ऐवजी हा प्रश्न लांबत कसा जाईल, तेवत कसा राहील याकडेच फार चाणाक्ष बुद्धीनं पाहिलं जात आहे। आणि म्हणून प्रत्येकाला एक संधी असते की ओबीसीतल्या नेत्यांना वाटत आहे की आपल्याला नेतृत्व करायची संधी आलेली आहे, मराठा समाजातल्या काही लोकांना वाटत आहे की भावनिकतेवरती आपल्याला आता नेतृत्व करायची संधी आलेली आहे। तर मला वाटतं ही संधी म्हणून पाहू नका, तुम्ही या प्रश्न कसा सुटेल आणि तरुणांना कसा चांगला न्याय मिळेल या भूमिकेतून ह्या प्रश्नाकडे पाहणं गरजेचं। एक लक्षात आपल्या गोष्ट घ्यावी आपल्याला लागेल की मराठा समाजाची ही मागणी कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांच्यापासून होती। आणि त्या काळामध्ये काय मागणी होती की मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या। त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजे आमचे कोल्हापूरचे आले, त्यांची काय मागणी होती? मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या। मेटे साहेबांची काय मागणी होती? मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्या। आणि मराठा समाजाला मराठा मुख्यमंत्र्यांनी या राज्यामध्ये कुणीही खऱ्या अर्थानं न्याय दिला नाही। पहिल्यांदा मराठा समाजाला न्याय दिला तर देवेंद्र फडणवीस या व्यक्तिमत्वानं दिला। पहिलं आरक्षण 13% त्यांनी दिलं, न्यायालयामध्ये टिकवलं। ते आरक्षण उद्धव ठाकरे यांच्या सरकारनं घालवलं, ते पवारांचं सरकार होतं, शरद पवार साहेबांचं। परंतु त्यावेळी त्यांच्यावर कुणी टीका केली नाही, त्यांना कुणी फारसं घेरलं नाही, त्यांच्या ट्रायंगल मध्ये त्यांना अडकवलं नाही। परंतु आम्हाला ज्यानं दिलं त्याला आम्ही संपा म्हणतोय, त्याला आम्ही पाडा म्हणतोय। अरे नंतर आरक्षण 10% कुणी दिलं? आता एकनाथ शिंदे साहेबांनी, देवेंद्र फडणवीस यांनीच दिलं। सारथी संस्था कुणी काढली? तिच्यामधनं UPSC मध्ये आज 20 विद्यार्थी आमचे उत्तीर्ण झाले, अनेक विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत आहे। अण्णासाहेब महामंडळ आलं, दुसऱ्या बाजूला मराठा भवन राज्यामध्ये उभा राहायला लागली। अरे एवढं जर एखाद्या माणसानं मराठा समाजासाठी केलं असेल तर फक्त त्याचा आडनाव फडणवीस आहे म्हणून आमची जळायला लागली, फाटायला लागली, हे बरोबर नाही आहे। कारण देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला न्याय दिलेला आहे। आणि पवारसाहेब तर कुठं म्हणत आहेत ओबीसी मधनं मराठा समाजाला आरक्षण द्या, मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्यावा, त्याला आमचा पाठिंबा असेल। अरे नेमका कोणता निर्णय घ्यावा? तुम्ही सत्ता भोगलेली आहे,
4 वेळा राज्याचं मुख्यमंत्री झालेलं आहे आणि तुम्ही हे जो भांडवल करता, राजकारण करता. आणि म्हणून मला वाटतं की मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. लाट्या काट्या खाल्ल्या, तुरुंगात गेलो. अनेक शेतकऱ्यांना आम्ही न्याय दिला. ऊस उत्पादकाला 500 रुपयाचा ऊसाचा भाव आम्ही 3,500 रुपयेवरती नेला. आंदोलन आम्ही एक टोक उंच कधी काढतो, ज्यावेळी सरकार बोलायला तयार नसतं. इथं तर सरकार पायघड्या घालून उभा आहे आणि आंदोलनकर्त्यांनी खरंच येऊन टेबलावर बसावं, विधितज्ञांना घ्यावं, नेमकं कसं देता येतं ते पाहावं. आत्ता जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळं आम्हाला 10% मिळालं. जरांगे साहेबांच्या आंदोलनामुळं कुणबी दाखले मिळाले. त्यांनी तालुकावाईज कमिट्या तयार कराव्या मराठा समाजाच्या आणि प्रांत वगैरे यांना घेऊन. कुणबी दाखला कोणाला मिळत नाही, मिळाला तर तो सर्टिफाय होतोय का नाही, जे जे मिळालं ते पदरात पाडून घ्यावं. पुढचं कसं मिळवता येईल यासाठी सरकारवर चर्चा चालू ठेवावं आणि 10% आरक्षण टिकवावं. आणि एवढं सगळं सरकार सकारात्मक असताना सुद्धा काही लोक ऐकायला तयार नाहीत. आमच्यासारखे मराठा समाजातले बोलायला लागले की मग त्याला ट्रोल केलं जातं, त्याला धमक्या दिल्या जातात. अरे मराठा समाजाच्या आंदोलनाच्या आडुशानं काही दहशतवाद पसरायचा आहे का या महाराष्ट्रामध्ये? तुम्ही काही गुन्हेगारी पार्श्वभूमी निर्माण करायला लागला का? हे सुद्धा आता महत्त्वाचं आहे. शरद पवारांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे की जरांगे पाटील असतील, हाके असतील, भुजबळ असतील, या सगळ्यांना एकत्र घेऊन बैठक घेतली पाहिजे असं त्यांनी मत मांडलं. धन्य ते पवार साहेब आणि धन्य ते त्यांचा विचार. अहो ज्यावेळी एकत्रित बैठक बोलवली सर्व पक्षांची, त्यावेळी तुम्ही मात्र दारं लावून घेतली आणि म्हणला अजेंडा आलेला नाही, आम्हाला कळलं नाही. मग तुम्ही 50 वर्ष 60 वर्ष राजकारणाच्या पटलावरती आहे, काय आंधळं बहिरं मुका आहे का तुम्ही? तुम्हाला कळत नाही काय? सगळं तुम्हाला कळतं. तुम्ही काय वाळवंटात कबड्डी खेळत नाही? पवार साहेबांना सगळं कळतं. त्यांना माहीत आहे की या सगळ्या लाटेवरती स्वार होऊन आपण आता लोकसभा जिंकली आहे. मी पवार साहेबांना सांगतो, तुमचे निवडून आलेले खासदार यांनी जरांगे साहेबांना एक पत्र लिहून द्यावं की मराठा समाज ओबीसीमध्ये समावेश करायला खासदार म्हणून माझा पाठिंबा आहे आणि आमच्या पवार साहेबांचा बी पाठिंबा आहे. द्या एक पत्र, हिंमत असेल तर. म्हणजे एका बाजूला भाजपचे आमदार पाडा, भाजपचे खासदार पाडा आणि निवडून तुमचे आणा आणि तुमचे आल्यावर तुम्ही लेखी द्यायला तयार आहे का? लेखी द्यायला तयार नाही. म्हणजे पवार साहेबांचं कसं आहे की काशीत जायचं आणि चोरांना जशी आंघोळ करावी तसं आंघोळ करायचं आणि अंगावर ड्रेस संन्यासाचा घालायचा आणि अलकरंजन म्हणायचं आणि किस्सा हाणायचा आणि पळून जायचं. हे धंदा आता बंद करा. महाराष्ट्र जनता शहाणी झालेली आहे. जर तुम्हाला त्यातनं मार्ग काढायचा असेल तर पवार साहेबांनी मुख्यमंत्र्यांना पत्र द्यावं, आमची ही भूमिका आहे. नाहीतर पवार साहेबांनी पत्र द्यावं, तातडीनं तुम्ही सर्व पक्षांची बैठक बोलवा, आम्ही त्या बैठकीला येत आहोत. तुम्हाला अडवलं कोणी? एक शेवटचा प्रश्न असा आहे की अनिल देशमुख गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती वारंवार आरोप करतात. त्यांनी आता एक वृत्तपत्राला मुलाखत आज दिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलंय की मला वाचवण्यासाठी अनेक मला दावे केले जात होते, कोणाला पाठवलं जात होतं. त्यामध्ये एक नाव घेतलं त्यांनी, सुमित कदम, जे जनस्वराज्याचं आहेत. त्यांच्या थ्रू मला मेसेज आला की तुम्हाला जर वाचवायचं असेल तर जे काही ॲफिडेविट आहेत त्यावरती सह्या करा. असं माझ्यावरती प्रेशर जे आहे ते मुळात देवेंद्र फडणवीस यांनीच त्यावेळी टाकलं होतं किंवा ते म्हणत होते असं ते म्हटलेत. माझ्याकडे अनेक पुरावे सुद्धा आहेत असं त्यांनी म्हटलं. असं आहे की राजकारणामध्ये अनेक लोक, नेता एका पदावरती एखादी व्यक्ती गेली की त्या नेतृत्वाजवळ येत असतात आणि अनेक कार्यकर्ते बी येत असतात, फोटो काढत असतात, बोलत असतात. प्रत्येकाच्या काय कपाळावर लिहिलं नसतं की बाबा हा पुढं काय करणार आहे, ह्याचा व्यवसाय काय आहे, काय माहीत नसतं आपल्याला. माणूस आला, आपण उभा राहतो, फोटो काढतो. फोटो आल्यावर लोक म्हणत असतात अरे हो असा असा आहे, ह्यो घोटाळेबाज आहे, ह्यांच्यावर ह्यांचं संबंध आहेत. आता आमच्यावर हजारो फोटो काढतील काय त्याच्या कपाळाला पाठी आहे? नाही तर मग तिची माहिती घालायला लागेल. फोटो काढायच्या अगोदर थांब जरा, तुझा पोलिसाचा रिपोर्ट आहे का, मला कॉपी दे बरं, तुझं सर्टिफिकेट आहे का, असं काही नाही आहे. मग ते गृहमंत्री होते, त्यांच्याकडे कोण आला असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता. आबांना सुद्धा अशा अनेक लोक फसवायला गेल्यानंतर आबाने त्या काळामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत, त्याचा स्फोट केलेले आहे. तुम्ही एवढे दिवस गपका बसला. मग सत्ता तुमच्या हातात होती, अधिकार तुमच्या हातात होते. एका मिनिटात तुम्ही त्या माणसाला हात घालू शकला असता. सगळं झालं आणि वराती मागणं घोडं आता तुमचं निघालं. ह्याला काही अर्थ नाही. कारण
राजकारणामध्ये त्यांना वाटतं की माझ्यावर झालेले आरोप हे सगळे कसे कुणीतरी निर्माण केलेले होतं. हा विधानसभेच्या तोंडावर दाखवण्याचा खटाटू. जशी जशी विधानसभेची निवडणूक जवळ येईल तशा फटाके लय फुटणार आहेत या महाराष्ट्रामध्ये. वांजुट्याला सुद्धा या ठिकाणी लेकरं होणार आहेत. साहजिकच आहे. सदाभाऊ खोत आपल्यासोबत होते. त्यांनी आज आपण जर पाहिलं तर विधान परिषदेच्या आमदारकीची शपथ घेतलेली आहे आणि विविध मुद्द्यांवरती आपल्यासोबत त्यांनी संभाषण केलेलं पाहायला मिळतं. कॅमेरामन कमलेश सोबत विनायक डावरू, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.